हॅलो, कसे आहात? चांगलेच असणार. मी पण चांगली, तुमची मैत्रीण. हॅलो फ्रेंड्स, आजचा विषय आपला कुणाल याच्या फॅमिलीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली आहे ती चांगलीच नव्हती. बरोबर आहे की नाही? ही घटना घडायला कोण जबाबदार? कोण असेल बरं, सांगा तुम्ही. त्या घटनेला जबाबदार आई किंवा वडील, हे दोघंच असतील. प्रत्येक गोष्ट त्याची वाली त्यालाच आपण प्रत्येक गोष्ट हो म्हणतोय. कुठलीही गोष्ट त्याला आपली ऐपत नसताना द्यायचं म्हणतोय पोरांना. त्या क्षणाला तिथं थांबवणं, पोरांना सांगणं की कुठली गोष्ट करावी आणि कुठली नाही आणि कुठे भेटेल हे नाही. जर आपण पोरांना दाबलं नाही तर पोरं आपले ऐकत नाही. काय झालं? सर्व कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेलं आणि वरून होता त्याच्याकडे आयफोन होता. थोडं विचार केला असता, थोडं वडिलांचं ऐकलं असतं, आणि वडिलांविषयी की हे होतं प्रत्येक फॅमिलीला आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये कुठलीच फॅमिली अशी नाही की आपण त्याला काही सोल्युशन नाही किंवा आता ज्याला जे पटतं ते दाखवून राहिले. सोशल मीडियावर जे वाटून राहिलं ते दाखवून राहिले. पण माझा मुद्दा एकच आहे की जर आपण आपल्या पोरांना नाही आवडलं किंवा आपल्या पोरांना गरिबीची जाणीव नाही दाखवली किंवा असला पैसा तरी तुम्ही पोरांना गरिबीची जाणीव दाखवा. पोरांना सांगा हे भेटेल, हे नाही भेटणार. बिचारे माणसं किंवा लोक, बिचारे घरातले, स्वतः पुरुष हा बाहेर जातो, त्यालाच माहिती आहे तो कसा कमवतो, कसा नाही आणत. आपण घरात असून आपल्याला माहिती नाही राहत बाहेर एक एक रुपयाला किती पडलेली आहे. मला माहिती नाही मी काय बोलते. माझं लाईव्ह असं फर्स्ट आहे. पण म्हटलं चला आज वाईट वाटलं कालचा दिवस बघून. थोडं वाटलं की चला, म्हटलं मी कालच करणार होती व्हिडिओ, पण म्हटलं चला थोडं थांबून जाऊ, आपण पूर्ण माहिती घेऊ आणि मगच बोललेलं बरं. बरोबर की नाही? तुमच्या या मुद्द्यावर काय वाटतं तुम्हाला? काय बोलावं असं वाटतं सांगा. तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर एक लाईक करून जावा. थँक्यू. आणि तुम्हाला याच्या पुढे जर छान छान व्हिडिओ आवडत असतील तर मलाही सपोर्ट करा. मलाही म्हणतात ना, मोठे मोठे यूट्यूबर्सला सपोर्ट करतात तसं मलाही एक सपोर्ट करा प्लीज. थँक्यू. बाय. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू.